दर्शन घ्या मंडळी. हे बघू शकता म्हणजे तुम्ही गणपती बाबाची मूर्ती आहे तिथे. म्हणजे किती असतील सांगू का घंटे मोजू शकत ना, अनलिमिटेड आहे. लाखो घंटे असतील, लाखो. ज्याचा नवस पूर्ण झालेला असतो ना ते घंटे बांधतात. नवस पूर्ण झालेलं घंटे बांधतात का? ओके ओके. हो बघा. तर मंडळी यांचं पाणीपुरी खाऊन सुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत घरी. ठीक आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि मी स्वप्नील. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी आम्ही नाशिकला आलो होतो रियांच्या अन्नप्राशन या कार्यक्रमासाठी. तर कार्यक्रम वगैरे एकदम चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे, झालेला आहे. मग आता आम्ही म्हणलो कुठेतरी जायला पाहिजे देवदर्शन वगैरे करायला. इथून जवळ आहे म्हणून आम्ही जाणार आहे नवशा गणपती म्हणून. हा, नवशा गणपती म्हणजे आनंदवली. हा, नवसाला पावणारा एक इथे गणपती महाराज आहेत. गणपती आणि खूप छान बोलले, सगळे बोलतात की तिथे म्हणजे नवस वगैरे करायला पावतो. मग आम्ही पण बघायला जाणार आहे म्हणजे दर्शन घ्यायला. मला जायचं होतं, मी रील्स तर मग आज आम्ही जाणार आहेत नवशा गणपतीला. ठीक आहे, जवळच आहे, जास्त लांब नाही, काय नाही, 2-4 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर असेल ना त्यांच्यापासून. ठीक आहे, तर दाखवतो मंडळी तुम्हाला तिथे गेल्यावर की नवशा गणपती बाळ आमचं मोबाईल लावलं म्हणून हे करायला आहे, म्हणून मी त्याच्याकडं हे झालंय. मग आता इथून आता आमचा आवरावरी करायच्यात, आम्हाला लय उशीर झालाय. ठीक आहे. सकाळपासून सकाळी लवकरच निघायचं होतं आम्हाला, 8लाच घरातून बाहेर पडायचं होतं. आता 2:30 वाजलेत. हे बाळ आमचं झालं. चला चला. रात्री 1 वाजता झोपल्या ना म्हणून. हा का दादू महाराज? तुम्ही लवकर झोपलेला आवरा आवरा. आम्ही विचार इंट्रोडक्शन देतो. हा श्रेयस गणेश पायकराव आहे. हा माझ्या मोठ्या ताईचा मुलगा आहे. ही शेजल रवींद्र पायकराव ही छोट्या ताईची छोटी मुलगी आहे. ठीक आहे. रवींद्र पायकराव ही छोट्या ताईची मोठी मुलगी आहे. ठीक आहे. ही माझी बहीण आहे. तो बाळ आता नवीन जन्मला, आम्ही त्याच्यात अन्नप्राशनसाठी आलो होतो. ठीक आहे. हे तर ताईचं आमच्या घर आहे. मस्त आहे घर वगैरे. टी व्ही घेतलेली आहे. हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे मस्त फोटो इथे लावलेला आहे. आता बघू शकता तुम्ही, 2:30 वाजलेले आहेत. सकाळी 8ला निघायचं होतं आम्हाला, पण अजून काही निघलेलंच नाही आहे. काय वाटतं श्रेया, जायचं का नाही? कुठं? हा ना. कसा आहे नवशा गणपती? हा ना. त्याचं थोडंफार सांगा ना, माहिती सांगा नवशा गणपतीबद्दल. चला शेजल सांग ना. नवशा गणपतीमध्ये खूप सारे देव असतात, त्याला आपण फुल चढवतो बस. राजेचे भाऊ सकाळपासून कामच काम असतात. राजे हाय करावं तर हाय बी करत लाजतात बरं का. चालतं, चला निघायचं आपल्याला. मंडळी आम्ही गाडीवर जाणार पण आम्ही आता चालले बोला. रिक्षाने गेलो असलं तरी परवडायला असतं ना. नाही, पण लहान लहान लेकरं पण होते, म्हणलं चला. हा ना, कारण की मला आणि माझ्या शेजलला प्रॉब्लेम होते. काय होतं काय प्रॉब्लेम होते ते सांगितलं. मग तू घरी थांब. मग तू घरी थांब. मंडळी बघू शकता, सगळेजण बसलेले आहेत गाडीमध्ये. पाऊस भरपूर चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे. पण यांच्यासाठी जायचं होतं म्हणलं चला जाऊ द्या, पाऊस आला काय आलं तर. तर मंडळी या गाडीतून आपण आलेलो आहे आणि इथं आपली जत्रा पोहोचलेली आहे. छत्री मस्त आहे. 5 जण रेकॉर्ड तोडलेला आहे छत्रीने आणि या छत्रीमध्ये 5 जण बसलेले आहेत आणि एकदम कम्फर्टेबल. आणि ही छत्री मला हॉस्पिटलवाल्यांनी गिफ्ट दिली होती. बघा, संजीवनी मेडी पॉईंट हॉस्पिटल. थँक्यू हॉस्पिटल. ठीक आहे. हा, पण कम्फर्टेबल आहे ना, भारी आहे ना. चला आता येतं आहे आपला नवशा गणपती, आपल्याला आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे. तेवढा पाऊस आहे तरी पण आम्ही आलो. सकाळपासून निघालेलो आणि 3 वाजले आता पोहोचलो. ठीक आहे, चला. बन्नी काय घ्यायचं? बन्नी बन्नी पण तुला काय घ्यायचं? बन्नी अय बन्नी काय घ्यायचं तुला? बन्नी काय घ्यायचं तुला? मम्मा मम्मा बोल. हा बरं बरं, ठीक आहे. जाताना घेऊ. हा जाताना घेऊ. हा चला चला. नाशिकला पेरूच्या बागा जर आहेत म्हणून नाशिकला पेरू भरपूर आहेत. हे बघा, हे आलेलो आहेत नवशा गणपती. जा प्रीती, ओटेत सामान घे. प्रीती गेले ओटेत सामान घ्यायला. जरा आवाज खरखर येत असेल. ठीक आहे. हां, आणि हे तुम्ही बघू शकता मंडळी, ऐतिहासिक पेशवेकालीन श्री नवशा गणपती देवस्थान इथे आहे. आपल्याला खाली जायचं आहे आतमध्ये. प्रीती थांबलेली आहे
आणि पूजेसाठी साहित्य घेत आहेत. ठीक आहे, घे ग प्रीती, दे ना. कितीला? 100 रुपये ना. ठीक आहे, चालेल. हे बघू शकता तुम्ही नवशा गणपतीच्या इथे या घंट्या बांधलेल्या आहेत. ज्यांना कोणाला इथे काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतात. ठीक आहे, हा बघा मोठा घंटा पण आहे इथे. तर बाळ काय आता प्रीतीकडे येत नाही ना. ठीक आहे, चला आपण आलेलो आहोत. ज्याचा नवस पूर्ण झालेला असतो ना ते घंटे बांधतात. नवस पूर्ण झालेल्या घंट्या बांधतात का? ओके ओके. हो बघा अख्खे घंटे. तिकडे पण सुरुवातीला पण मस्त घंटे आहेत. आता इथून पुढे तर नाही बाप रे मी बाप. ऐकलेलं आहे बरं. हा छान आहे, बघ ना किती घंटे आहेत. बाबू आलं? थांब बाबू. हे बघा सगळे घंटे आहेत की ग. किती मन वाव, ज्याची इच्छा पूर्ण होती, मनोकामना पूर्ण होती ना, ते घंट्या बांधतात. वर मग बांधतात. हा हा, बाप रे बाप. तू कुठं बघितलं होते? इंस्टाग्रामला व्हिडिओ रील्समध्ये बघितलेलं पण हा इच्छा मागायला नाही तुला पण पाय पडायला. हा हा, म्हणजे लालच पुरी बनायला. बाप रे बाप. हे बघा लाखो असतील, लाखो घंटे बांधले आहेत, लाखो. लई. हम्म. थांब, थांब, थांब. दर्शन घ्या मंडळी. चांगला व्हिडिओ लागला. लावले. व्हिडिओ अलाउड नव्हता आम्हाला. ठीक आहे, आता पाठीमागून जातोय आम्ही. किती लवकर हा, झालं, हा. गर्दी वगैरे नाही. आज पाण्या पावसाची गर्दी नाही. तिथे असं मानलं जातं की ज्यांनी म्हणजे नवस बोलायचा, नवसा गणपती आहे ना, मग सगळे नवस पूर्ण होतात. मग नवस पूर्ण झाल्यावर घंटे बांधायचे. ओके. बापरे, जिकडं तिकडं सगळीकडे घंटे त्या आहेत. साईडला तर खूप आहेत आणि मोठं हा. मोठं खूप आहेत यार, खूप आहेत. इच्छा. बघा हे घरत्या बघा. इथे महादेवाची मस्त पिंड आहे, नाग वगैरे बघा. ते बंद आहे वाटतं बोटिंग. हा, आणि हे जे आहे मंडळ, ही गोदावरी नदी आहे. ज्या पलीकडची आहे ती गोदावरी नदी आहे. पडापाया घ्या, दर्शन घ्या, चला. शेजल काय सांगते. हे बघू शकता म्हणजे तुम्ही गणपती बाबाची म्हणजे वेगवेगळी किती- मूर्ती आहे तिथे. म्हणजे किती असतील सांगू का घंटे? मोजू शकत ना, अनलिमिटेड आहे. लाखो घंटे असतील, लाखो. तिथून स्टार्टिंग पासून. वाव, खूप छान आहे. हे बघा ठीक आहे, चला. चला आपण त्या साईडला जाऊया आता. इथं बाजूलाच गोदावरी नदी आहे. ही जी आहे ना, ही गोदावरी नदी आहे. बसायला यायचं. ठीक आहे, चालेल. नारळ पण त्यांनीच घेतलं, प्रसाद बी घेतलं, सगळंच घेतलं आपलं. घंटे बघा, मोठमोठ्या घंटे आहेत. चांगलं इथं मस्त बसायला पण आहे. बघू शकता कसलं छान दिसते. हे बघा खूप मस्त दिसतं, मला तर आवडलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभू निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य पुरु सर्वदा. चांगले, ठीक आहे, चला. तर मंडळी बघू शकता आमच्या सर्वांचं दर्शन एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे मंडळी. तर जसं तुम्ही बघितलं ना, इथं लाखो घंट्या बांधलेल्या असतील. आणि घंटी बांधण्याचं एकच कारण आहे की ज्याच्या कोणाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात ते लोक आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर इथं नवशा गणपती नाशिक या ठिकाणी येऊन नाही का एक घंटी बांधतात. तर तुम्ही बघू शकता एवढी जागा जिथं नाही तिथं घंट्या बांधलेल्या आहेत. म्हणजे एवढे लोकांचं नाही का, एवढ्या लोकांना गणपती लोक पावलेले आहेत. ठीक आहे, आणि हे तेच होतं. हे बघा आम्ही सगळी चिल्लर पार्टी घेऊन आलतो मंडळी. ठीक आहे, चला आता जातो, आता प्रसाद घेतो आणि घरी जातो. ठीक आहे. तर फायनली मंडळी इथून प्रीतीने पेढे घेतलेले आहेत. ठीक आहे, प्रसाद घेतलेला आहे.
आणि हा प्रसाद बाळ पण घेत आहे. ठीक आहे. आणि आता आमचं देव दर्शन पण एकदम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि मन पण प्रसन्न झाले. हा आता थोडंफार काहीतरी स्नॅक्स करील आणि घरी जाईल. ठीक आहे. पाऊस खूप चालू आहे. काय खायचं? मार मार. ठीक आहे. तर हे बघू शकता मंडळी, इथं पलीकडे गोदावरी नदी आहे. ठीक आहे. गोदावरी नदी आहे आणि आता हे आपलं दर्शन पण झालेलं आहे. परत एकदा जाता तुम्हाला नवशा गणपती दाखवतो. खूप मस्त आहे आणि लाखो लोकांचे मनोकामना पूर्ण झालेले आहे आणि त्यांनी इथं घंटी बांधलेली आहे. ठीक आहे. तर चालेल मंडळी, आता जातो घरी. तर मंडळी आता हे खात आहेत, पाणीपुरी खात आहेत. बाहेर आले यांना खायला काय बुट्टा बिट्टा काय सापडला नाही म्हणून पाणीपुरी भागवत आहे. ठीक आहे. तर पाणीपुरी कशी आहे का? चांगली आहे का? कशी लागायली पाणीपुरी? कांदा खाल्लाय का? ठीक आहे. द्या आम्हाला बोनीला नाही खायला, आपल्याला काही नाही दिलं रे. नाही बनीला काहीच नाही रे. नाही गाडी घेतली तू एवढी मोठी. प्रीती पाणीपुरी हा म्हणजे पुण्यात टेस्टी आहे का नाशिकची टेस्टी आहे? पुणे में गरम मिलता है, सच बोला है. हे तर पुन्हा टेस्टी आहे का? हे टेस्टी आहे? हे टेस्टी नाही, पुन्हा टेस्टी आहे. श्रेया पुण्याला छान भेटते ना ते आता खाल्लेली. मग श्रेयाला विचारा. ठीक आहे. चला दे. द्या खायला बाळाच्या तर गा दे दे बापाकड दे बापाकड. हां बाप. तर मंडळी यांचं पाणीपुरी खाऊन सुद्धा झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत घरी. ठीक आहे. कसं वाटलं मंडळी तुम्हाला? गुट्टा खायचा होता. गुटखा अरे छत्री तुम्ही कशाला आणली छोटी? ती तिथं गाडीवर ठेवलीस तुम्ही. बघितलं का काहीच? छत्री विसरवली होती प्रीतीने इथं. 80 रुपयाच्या पाणीपुरीसाठी 250 रुपयाची छत्री सोनू मावशी मारत होती आपल्याला हातून. ठीक आहे. चलो तर चला मंडळी, सांगा एकदा व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय.